मुंबई गोवा महामार्गावर सातत्यानं अपघात होत असतात. मात्र अपघात झाल्यानंतर जखमींवर उपचार करण्यासाठी कुठलंही मोठं अद्ययावत रुग्णालय नाही. त्यामुळे अनेकदा जखमींना आपला जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन अपघातग्रस्तांवर तातडीनं उपचार व्हावेत यासाठी महाडमध्ये अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची घोषणा 15 वर्षांपूर्वी झाली होती. 2 वर्षांपूर्वी हे काम पूर्ण होऊन त्याचं लोकार्पणही करण्यात आलं. मात्र अपघातग्रस्तांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक साधन सामुग्री देखील उपलब्ध आहे. पण या ठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नसल्यानं या साधन सामुग्रीचा काही एक उपयोग नाही. ऑपरेशन थिएटरमधल्या टेबल म्हणा किंवा ऑपरेशन थिएटरचा लाईट्स किंवा लागणारं सियाम, हाडांचं ऑपरेशन करायला लागणारे अत्याधुनिक मशीन हे देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. परंतु वैद्यकीय अधिकारी कार्यान्वित नसल्यामुळे किंवा वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी आम्हाला त्या सोयी चालू करता येत नाहीये. 30 खाटांच्या या रुग्णालयात मंजूर पदांपैकी 90% पदं रिक्त आहेत. ट्रॉमा केअर सेंटरच्या शेजारीच महाडचं ग्रामीण रुग्णालय. तिथलेच कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी या सेंटरचीही धुरा सांभाळत आहेत. डॉक्टर नसल्या कारणाने एखाद्या व्यक्तीचं अपघात झाल्यानंतर तिथले डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्ही मुंबईला घेऊन जा. आता मुंबईला घेऊन जाण्यासाठी जर का ते ट्रॉमा केअर बांधलेलं असेल तर मग त्या ट्रॉमा केअरचा उपयोग काही शून्यच आहे. त्यामुळे शासनाने यावर लक्ष देऊन त्या तिथे डॉक्टर तयार करायला पाहिजेत. सरकारी डॉक्टर्सना खासगी व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आजकाल सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची वानवाच आहे. हाच अनुभव इथंही आहे. तुटपुंजा पगारावर काम करायला कुणीही तयार नाही. तरी देखील कुणी डॉक्टर तयार असेल तर त्याला तातडीनं नेमणूक देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. ॲनेस्थेटिस्ट हा कंत्राटी पद्धतीवर उपलब्ध आहे. फक्त ऑर्थोपेडिक सर्जन जर कुणीही असेल मिळाला तर आम्ही तात्काळ त्यांना आदेश द्यायची आमची तयारी आहे. एकतर कंत्राटी पद्धतीवर किंवा नियमित पद्धतीवर 11 महिन्याच्या ऑर्डर्स. महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडल्यानं एकीकडे अपघातांची संख्या वाढली आहे, दुसरीकडे ट्रॉमा केअर सेंटर्समध्ये डॉक्टर्सच नाहीत. अशा परिस्थितीत कोकणवासियांना जीव मुठीत धरून प्रवास करण्यावाचून पर्याय उरलेला नाही. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.